इंडियन्स जेवढे सिरियस नाही आहे योगाच्या कॉन्ट्रीब्युशनला तेवढे भारताचे बाहेरचे लोक आहेत. बरोबर. तर फेस योगा हे लेडीजसाठी त्यांच्या कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आणि हळूहळू त्यांना योगाकडे जोडण्यासाठी. फेस योगा इज इट्स लाईक अ रिसेप्शन. योगची सुरुवात म्हणजे आसना आणि प्राणायाम पासून होत नाही. म्हणजे जेवढे IT चे लोक आणि बँकिंगचे लोक आहेत त्यांची मान अशी पुढे आलेली असते, इथे हे खांदे असे हे झालेले का, कारण बिकॉज वी आर नॉट अवेअर. तर पोस्चरल इश्यूज. परत तिसरा डायजेस्टिव्ह इश्यूज. डायजेस्टिव्ह इश्यूजमध्ये आपल्याला खाल्लेलं अन्न आपल्याला पचत नाही वगैरे वगैरे हे सगळे प्रॉब्लेम्स. आणि 5 म्हणजे रिप्रोडक्टिव इश्यूज. ऐसा क्या है जो कि किसी इंसान को इतना विशेष बनाता है, तो वो डेली सूर्य नमस्कार करते थे. नमस्कार, मी सृष्टी आणि त्याचं काय महाराष्ट्र प्रस्तुत आरोग्याचं काय या विशेष सदरात आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य ही केवळ आजार नसण्याची अवस्था राहिलेली नाही, तर शारीरिक, मानसिक आणि भावनिक समतोल साधण्याचं एक संपूर्ण विज्ञान बनलंय. औषधांपलीकडे जाऊन नैसर्गिक आणि शाश्वत पद्धतीनं आरोग्य जपण्याकडे आजचा समाज वळतोय. योग, ध्यान, जीवनशैलीतील बदल आणि मानसिक आरोग्य या सगळ्यांचा समतोल साधणारी व्यक्तिमत्व आज फार महत्वाची ठरत आहेत. आज आपल्या सोबत अशाच एक बहुआयामी, प्रेरणादायी आणि अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व आहेत डॉक्टर अर्पिता भुसारी. त्या योग आणि वेलनेस कोच तर आहेतच, पण एक सायंटिस्ट, आर्टिस्ट आणि समर्पित योगा या उपक्रमाच्या संस्थापकही आहेत. योगाकडे केवळ व्यायाम म्हणून न पाहता त्याला एक जीवनशैली, एक उपचार पद्धती आणि एक संस्कार म्हणून रुजवण्याचं काम डॉक्टर अर्पिता भुसारी सातत्याने करतात. आजच्या विशेष मुलाखतीमधून आपण जाणून घेणार आहोत योगाचं अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणून असलेलं महत्त्व, मानसिक आरोग्यातील त्याची भूमिका, आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाशी असलेला त्याचा संबंध आणि समर्पित योग या प्रवासामागची प्रेरणा. चला तर मग आरोग्य, योग आणि जीवनशैलीवर एक सखोल आणि प्रेरणादायी संवाद सुरू करूयात. मॅडम, स्वागत आहे तुमचं आजच्या विशेष चर्चेमध्ये. थँक्यू. तर अगदी सुरुवातीलाच मी एक प्रश्न विचारते, तो म्हणजे अगदी योगाशी प्रवास कसा सुरू झाला, कशी सुरुवात झाली? ॲक्च्युली लहान असताना मी 9 वर्षाची असताना स्वामीनी अमितानंद अम्मा चिन्मय मिशनचे ते आमच्या BHL मध्ये माझे फादर होते. तर तिकडे ते ज्ञानयज्ञसाठी यायचे आणि हळूच त्यांच्याशी माझी भेट झाली आणि त्यांनी ज्ञान योग या योगाच्या प्रकारामध्ये आम्हाला त्यांनी घडवला. आणि नंतर TV वर रामदेव बाबांना पाहताना काही आसनची आम्ही अभ्यास करायचो. आणि तेव्हा काहीच प्रॉब्लेम नसताना सुद्धा फ्लेक्झिबिलिटी हा ब्लेसिंग मला लहानपणीपासून मिळालेला आहे. म्हणून मी असं सहज माझ्या हे बॉडीला म्हणजे अभ्यास आणि आसनांमध्ये मी असं करायची त्यांना पाहून. आणि ॲक्च्युली नंतर म्हणजे आई झाल्यानंतर माझा ॲक्च्युअल प्रवास सुरू झाला, जेव्हा मला परत स्वामीनी अम्मानीच एकदा विचारलं सहज की सूर्यनमस्कार करते का. तर मला येत होते, थँक गॉड की मला येत होते आणि मी त्यांना करून दाखवला. तर एका ज्ञान योगीचा हठ योग आणि नॉर्मल योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे त्यांना त्याची इम्पॉर्टन्स माहिती आहे. तर ते परत त्याच्याकडून त्यांनी मला सांगितलं की एव्हरी डे यू शुड प्रॅक्टिस सूर्यनमस्कार. अँड माझे आजोबांचं मला खूप प्रेरणा आहे. माझे आजोबा हे 75 वर्षाची वयामध्ये अमरनाथ हे कुठलेही म्हणजे दुसरे साधन नसताना ते स्वतः चालत गेले, चालत आले. काही ऑक्सिजनची त्यांना प्रॉब्लेम नाही आले, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि माझी आई, माझे काकू सगळे ते ह्याच्यावर होते, म्हणजे घोडे के ऊपर गए थे. सो दैट इंस्पिरेशन ऑलवेज रिमेन्ड विद मी सिंस माई चाइल्डहुड कि ऐसा क्या है जो कि किसी इंसान को इतना विशेष बनाता है, तो वो डेली सूर्य नमस्कार करते थे बस. और कुछ भी योग उनको नहीं था, लेकिन ही प्रॅक्टिस सूर्य नमस्कार एव्हरी डे. अच्छा, त्यामुळे एकदम त्यांची प्रकृती पण एकदम इतक्या वयामध्ये सुद्धा चांगली राहिली, इम्युनिटी पण म्हणू शकतो आपण. येस. अच्छा, तर मग आता योगला अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणून पण पाहिलं जातं, तर मग काय महत्व आहे योगचं अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणून? सो पहिले तर योगाचा जो एक क्युरेटिव्ह मेडिसिन म्हणून तुम्ही बघू नका.
it is a preventive medicine. Yes. So once we are having a योग practice in a everyday life, तर आपल्याला ऑलरेडी आपली इम्युनिटी आणि आपल्या बॉडीची स्ट्रेचिंग आणि फ्लेक्झिबिलिटी प्लस कोर स्ट्रेंथ हे सगळे आयामांवर आपलं काम होत राहतं. आणि त्याच्या सोबतच तुम्हाला हे माहितीच असेल की मानसिक स्वास्थ्य हे मानसिक स्वास्थ्यासाठी आणि इमोशनल हेल्थ आपण ज्याला म्हणू शकतो प्लस स्पिरिच्युअल वेलनेससाठी जर एखादा होलिस्टिक अप्रोच क्युरेटिव्ह पॅटर्न या जगात असेल तर तो योगच आहे. योगाशिवाय दुसरं कुठलीही पद्धतीमध्ये तुम्हाला असं होलिस्टिक पॅकेज मिळत नाही. म्हणजे विथ रिगार्ड्स टू ऑल द preventive and curative medicines in the world presently, like allopathy, naturopathy, Ayurveda, and all the Unani and all the medicine systems. They're all doing a great job, and त्यांचं सगळ्यांचं कौतुक, कारण ते सगळे इम्पॉर्टंट आहे. पण योगचा हा जे होलिस्टिक पॅकेज आहे ना, हे तुम्हाला कुठलेही दुसरे दिशेमध्ये पाहिल्यावर मिळत नाही. म्हणजे तुम्हाला इमोशनल वेलनेस, स्पिरिच्युअल वेलनेस आणि शारीरिक वेलनेस सुद्धा हे दिस इज अ ॲस्पेक्ट की ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन तुम्हाला क्युरेटिव्ह तर आहेच आहे. असं नाही आहे की आपण क्युअर करू शकत नाही, हळूहळू आपण करतो. बट वी डोंट क्लेम टू बी अ ऑल्टरनेटिव्ह फॉर अ मेनस्ट्रीम एलोपैथिक डॉक्टर्स, यू नो. बट देन there are certain things जिनका एलोपैथी में इलाज ही नहीं है. फॉर एग्जाम्पल साइनस, फॉर एग्जाम्पल सो मेनी डिजीजेस. फॉर एग्जाम्पल कोरोना का जो समय था, दैट वॉज द टाइम विच वॉज द आई ओपनर फॉर द एंटायर वर्ल्ड, एंड द एंटायर वर्ल्ड वॉज लुकिंग टुवर्ड्स आयुर्वेद एंड वेद एंड योग, isn't it? तो ये इस टाइप की जब हमको चीज़ें होती है, यहाँ पर हमको बाकी की चीज़ों के सिस्टम से कोई क्योर नहीं है, या अगर है तो भी उसके साइड इफेक्ट्स इतने ज़्यादा हैं कि हमको कुछ ना कुछ ऑल्टरनेटिव चाहिए. तो दैट इज़ द प्लेस जहाँ क्यूरेटिव वे में योग प्लेज अ वेरी इंपॉर्टेंट रोल. बट प्रिवेंटिव में तो योग तो बेस्ट ही है. यू स्टार्ट डूइंग योगा फ्रॉम टुडे एंड यू विल बी प्रिवेंटिंग मोस्ट ऑफ द लाइफस्टाइल डिजीजेज, मोस्ट ऑफ ऑल द फॉर्म्स ऑफ डिजीजेस. कैंसर के लिए आप जानते हैं कि कितना ज़्यादा जो कीमोथेरेपी के जो साइड इफ़ेक्ट्स होते हैं वो बहुत ज़्यादा होते हैं. बराबर. लेकिन योग के थ्रू जब हम ऑक्सीजन की, जब हम प्राणायाम के थ्रू जो है ना, हमारी बॉडी में जब ऑक्सीजन की कैपेसिटी कंप्लीट होती है तो ये बहुत सारे डिजीजेस को एक तो साइडलाइन करते हैं, या अगर हो गए हैं तो उनको जल्दी हील करने में मदद करते हैं. राईट. तर मग आता जसं तुम्ही सांगितलं, काही मध्ये म्हणजे औषधही नाहीयेत अशा काही आजारांवरती. तर मग अशामध्ये किंवा नॉर्मल आजारांमध्ये सुद्धा फक्त औषधांवरती अवलंबून न राहता योग तिथं कसं मदत करतो? सो असं पद्धतीमध्ये आपण बघतो की कीमोथेरपीच्या मी एक उदाहरण तुम्हाला दिला, आणि कोर स्ट्रेंथला वाढवण्यासाठी आपला कार्डिओसाठी समजा स्ट्रेस वर्कआउट, आणि प्रत्येक आजारांचा जे मूल कारण आहे, सगळ्यात महत्त्वाचा तो व्यक्तीचा इमोशन्स असतो. तर तिथे योग जे आहे ना तो काम करत असतो. म्हणजे असं थोडक्यात जर सांगायचं असलं तर आपलं पिट्युटरी ग्लँड, एक आपला मेंदूमध्ये एक ग्लँड असते. ती मुख्य ग्लँड आपले बॉडीचे सगळे जी ग्रंथी आहे त्यांना सांगत असते की तुम्ही किती कुठलं काय बनवा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपले थायरॉइड ग्लँडला ती सांगत असते एवढा थायरॉइड आपल्याला बनवायचं, बरोबर. आणि आपल्या रिप्रोडक्टिव्ह सेल्सला सांगत असते एवढं आपल्याला ऑक्सिटोसिन बनवायचं, बाळ झालाय एवढा आपल्याला, बाकीचे सगळे हॉर्मोन्सच्या प्रपोर्शन सांगत असते. कोण? म्हणजे पिट्युटरी. आणि त्याच्याच बाजूला असतो हायपोथॅलमस. हे हायपोथॅलमस इमोशन्सचा सीट असतो, आणि जेवढे इमोशन्स आपण दिवसभरात फील करत असतो ना ते सगळे इमोशन्स हायपोथॅलमसमध्ये हे रिफ्लेक्ट करतात. म्हणजे हायपोथॅलमसमध्ये यांचा इफेक्ट होते, आणि त्याचा ॲज अ रिझल्ट ऑफ दोज इमोशन्स हायपोथॅलमस पिट्युटरीला सांगत असते की एवढा तुम्ही हॉर्मोनसाठी तैयारी करा. म्हणजे त्याचा सगळा इफेक्ट बाकीचे सगळे येस. अच्छा. तो पिट्यूटरी इज द मदर ऑफ ऑल द अदर ग्लैंड्स. तो वो बताती है कि कितना कौन से ग्लैंड को क्या बनाना है. सो इट इज अ कंप्लीट होलिस्टिक वे ऑफ गेटिंग इनटू अ हेल्थ डोमेन. बरोबर.
तर मग आता आपण 21st सेंचुरीमध्ये सगळे काम करतोय, फास्ट आयुष्य आहे सगळ्यांचं. फिजिकल काही ना आजार तर आहेतच, पण जो मेंटल स्ट्रेस आहे तो सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे येस, आजकाल ॲब्सोल्युटली. आणि सगळ्या एजेसमध्ये तो. तर मग यामध्ये योग हेल्प कसं करतो? सगळ्यात जास्त योगच हेल्प करू शकतो, कारण आपले मेनस्ट्रीम जी मेडिसिन्स आहे हं. त्याच्यामध्ये केमिकल्स असतात. हं, हं, आणि आता मी तुम्हाला सांगितलं हं. आपलं मेंदूमध्ये जे पिट्युटरी ग्लँड आहे, हं, हायपोथॅलमस आहे. हं, परत कुठलाही आपण जेव्हा हं. ड्रग आपलं म्हणजे तोंडातनं घेतला किंवा इंट्राव्हिनस घेतला, हं, तर तो रक्तात येत असतो. म्हणजे जे काही आपण खाल्लंय ते आधी पोटात जाते, हं, पोटातनं ते रक्तात येते हं. आणि रक्तातनं ते आपल्या ब्रेनमध्ये आणि ऑर्गन्सला ते म्हणजे इम्पॅक्ट करत असतो. ओके. तर पेन किलर्स असले हं, कि थेरेपी के जो ड्रग्स होते हैं या वो होंगे तो भी हं, द पैटर्न इज सेम. हं, सो इट विल फर्स्ट कम इन टू द ब्लड, इट हं, विल कम टू द ब्रेन एंड हं, देन इट विल इम्पैक्ट. तर आता एक छोटा सा उदाहरण अपन घेऊयात. अल्कोहल हं, जबकि कोई व्यक्ति लेता है हं, तो वो 15-20 मिनट के बाद उसका इम्पैक्ट उसके ब्रेन के ऊपर होता है हं. और थोड़ी देर उसका ब्रेन उसके जो है इफेक्ट में रहता है और आफ्टर दैट वो नॉर्मल हो जाता है. राइट. तो इसी तरीके से जो साइकोथेरेपी के जो ड्रग्स होते हैं हं, दे आर ऑल्सो हैविंग इम्पॅक्ट फॉर सम टाइम. हं, हं, हं. राइट. शेवटी ते पण केमिकल्सच बरोबर, आहे, बरोबर. है ना. हां. तर त्यांचा इम्पॅक्ट लिमिट आहे त्यांना लिमिटेड पण. आहे हां. आणि एक एक्सटर्नल तुम्हाला सपोर्ट मिळत आहे. हं, अँड डेफिनेटली तिथे पण आम्ही असं बिल्कुल क्लेम करत नाही की वी आर डेफिनेटली बीइंग एन ऑल्टरनेटिव, आपको ये लेने की ज़रूरत नहीं है, आप सिर्फ योग से कीजिए. नो, वी आर नॉट डूइंग दैट. चाहे एडिक्शंस के लिए डी एडिक्शंस हो या मेन स्ट्रीम जो मेंटल बड़े बड़े रोग हैं जैसे शिज़ोफ्रेनिया है हं, और भी बहुत सारे रोग होते हैं, तो उनके लिए आप डॉक्टर के पास ही जाइए. हं, बट साथ में योग थेरेपी से जो आप मेडिसिन वहाँ ले रहे हैं हं, उससे आपका जो रिजल्ट आ रहा है हं. वो बहुत जल्दी आएगा. पॉइंट राइट. नंबर 1. बेटर आहे. पॉइंट नंबर 2, सस्टेन्ड आएगा. हं, सो इट विल नॉट बी कि आपका जैसे ड्रग लिया थोड़ी देर इम्पैक्ट आया फिर चला गया. इट विल नॉट बी लाइक दैट, इट विल बी सस्टेन्ड. राइट. एंड थर्ड कि आपको डिपेंडेंसी धीरे धीरे करके कम भी होती है. मतलब अच्छा. आई एम नॉट सेइंग कि हमेशा आप उसी के ऊपर ड्रग्स के ऊपर ही आप डिपेंडेंट रहोगे. हं, ग्रेजुअली, क्योंकि इंटरनली हमारी बायोकेमिस्ट्री जो है ना वो सुधरने लगती है राइट. बॉडी की बॉडी naturally. तयार होती है Yes, हील होने के लिए yes. खुद से. सो बिकॉज ऑफ दैट हमारी इंटरनल हीलिंग होने की वजह से डिपेंडेंसी कम हो जाती है एक्सटर्नल मेडिसिन के ऊपर. अच्छा. सो मेंटली ऑफ कोर्स ये एक बहुत बड़ा अल्टरनेटिव है. और सबसे बड़ा दुर्दैव ये है कि वेन एवर वी आर सफरिंग फ्रॉम सम मेंटल स्ट्रेस हं, तर आपण कोणाला काही सांगत नाही, बरोबर. सांगू शकत नहीं, बिकॉज बाहर के जो लोग हैं उनके साथ में थोड़ा सा भी अगर स्ट्रेस है तो वो हमको ये लगता है कि हमारी बात इधर की उधर जाएगी. हं, और काउंसलर्स के पास में जाना एक टैबू माना जाता Right. है ना. हं, सो ये सब चीज़ों को अगर आप ध्यान में रखें हं. तो उस दृष्टि से मेंटल हेल्थ के परव्यू से योग ये आपको बिना कुछ किए हं, आपको उसमें से निकालने में मदद करता है. जी. Definitely, but I am not claiming to be an alternative for the psychotherapists or the medical practitioners who are psychotherapists, etc. But this help will, करता है. of course, this is recommended by psychotherapists actually. ओके. कि आप प्राणायाम कीजिए, आप जो अच्छे हं. प्रैक्टिशनर्स हैं वो डेफिनेटली अपने क्लाइंट्स को इसके प्रति जो है ना वो एनकरेज करते हैं. ओके. म्हणजे काय होतं, आता योग सुरुवात करायची पण ते उद्यापासून करू, परवापासून करू असंच हम्म. अनेकांचं होतं किंवा वेळ नाहीये हे सुद्धा कारण दिलं जातं. पण रोजचा काही वेळासाठी का होईना योग कसा म्हणजे मेंटल हेल्थ सुधारण्यासाठी कसा उपयोगी ठरतो, म्हणजे कशी मदत करतो अगदी काही वेळासाठी रोज फक्त? ओके. सो इसके ऊपर मैंने एक रिसर्च किया था, अभी वो पब्लिश भी हो चुका है एक इंटरनॅशनल जर्नल में. कॉर्पोरेट्ससाठी हं, म्हणजे कॉर्पोरेटमध्ये काम करणारे लोकांसाठी हे कसं शक्य आहे की त्यांची धावपळीच्या जीवनात सकाळी त्यांना मुलांचे डिब्बे करायचे, परत ऑफिसमध्ये 7-8 तास, परत घरी येऊन परत तेच त्यांचं शेड्यूल, राईट. असे टाईट शेड्यूलमध्ये ते कसं करू शकतात. तर कॉर्पोरेट योगा म्हणून एक कॉन्सेप्ट आहे अच्छा. आणि आपण बसल्या बसल्या आपण
कुठले आसन करू शकतो, ठीक आहे. हम्म. परत 2 मिनिट्सचे ब्रेक्स आपल्या ऑफिसमध्ये घेऊ शकतो आणि कोणत्या आसनांमुळे आपल्याला काय काय फरक पडते. सगळ्यात महत्वाचं तर आपल्याला कॉर्पोरेट लाईफ आणि धावपळीच्या जीवनामुळे होणारे त्रास जे आहे ना, सगळ्यांना असं वाटते की माझा त्रास जरा वेगळा आहे, पण ऍक्च्युली ब्रॉड कॅटेगरीमध्ये बघितलं ना तर दे आर ऑल अलाइन्ड इन टू फ्यू 5-6 कॅटेगरीज. पहिला स्ट्रेस, आपले म्हणजे नर्वस सिस्टमवर त्याचा प्रभाव असतो. दुसरा पोश्चरवर, म्हणजे जेवढे आयटीचे लोक आणि बँकिंगचे लोक आहेत त्यांची मान अशी पुढे आलेली असते, इथे हे खांदे असे हे झालेले का, कारण बिकॉज वी आर नॉट अवेअर. तर पोश्चरल इश्यूज. परत तिसरा डायजेस्टिव्ह इश्यूज. डायजेस्टिव्ह इश्यूज मध्ये आपल्याला खाल्लेलं अन्न आपल्याला पचत नाही वगैरे वगैरे, हे सगळे प्रॉब्लेम्स. आणि 5 म्हणजे रिप्रोडक्टिव्ह इश्यूज. Impotency, infertility, this is the major problem which is growing these days. Every 1 lady out of 5 is suffering from PCOD and PCOS. And the same is with men also. असं नाही आहे की फक्त महिलांमध्येच प्रॉब्लेम आहे, तर पुरुषांमध्ये सुद्धा रिप्रोडक्टिव्ह सिस्टमशी रिलेटेड हे दोन्ही ठिकाणी तुम्हाला असं पाहायला मिळेल की हे प्रॉब्लेम पण वाढत आहे. म्हणजे आणि डायनॅमिकली वाढते, असं नाही की हळूहळू स्टँडर्ड ना असं वाढते स्केल. तर हे सगळ्यांचं जे मूळ कारण आहे तो म्हणजे स्ट्रेस आहे, लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत. तर ह्यांच्यासाठी तुम्हाला थोडासा वेंग करायची की तुमचे दिवसाचे 20 मिनिटं जे तुम्ही काढू शकता ते जास्त महत्वाचे की नंतरचे तुमचे खूप मोठे प्रॉब्लेम्स. प्लस म्हणजे आपली प्रोडक्टिव्हिटी त्याच्यानंतर काही राहतच नाही, जेव्हा आपलं शरीर कामाचं राहत नाही त्यावेळी. म्हणून आपल्याला ते 20 मिनिटं म्हणजे सकाळचे 10 मिनिटं तो शेड्यूल असा होता, सकाळीचे 10 मिनिटं जे रिकामपोटी करणारे आसन आहेत ते सकाळी 10 मिनिटं करायचे. परत दिवसभराचे काही असे आसन फक्त 2 मिनिट्सच्या ब्रेक आपल्याला घ्यायचं. समजा ताडासन, अपन खुर्चीवरून उठलो, स्ट्रेचिंग की, एक आसन अपना हो गया. नेक्स्ट अपना आईज के आसन, हाथों को जो है जो हम सूक्ष्म व्यायाम जिनको बोलते हैं, पैरों की इस प्रकार से पैरों को हम जो है लूज और ओपन करते हैं, स्ट्रेच करते हैं, मतलब पैरों के साथ में. फिर चेयर के ऊपर बैठ करके ऐसे कई मूवमेंट्स होते हैं जो हम कर सकते हैं ऑफिस में बैठे बैठे. आंखों के लिए बहुत बड़ी ट्रबल आती है बिकॉज ऑफ द स्क्रीन टाइम, तो उसके लिए कुछ एक्सरसाइजेज हैं. तो ये कॉर्पोरेट योगा में हम जो सेशंस लेते हैं ना उसके अंतर्गत हम ये सब करवाते हैं. एंड इन सब से एक दिन में आपको रिजल्ट ऐसा कुछ आएगा, ऐसा मैजिकल कुछ भी नहीं होता है. बट सबसे बड़ा मैजिक ये होता है कि यू डेवलप अ लाइकिंग फॉर इट. आपको मज़ा आने लगता है क्योंकि आपके रोज़ आपको एक्स्ट्रा का टाइम नहीं निकालना है. जस्ट 2 मिनट्स इन एवरी आवर. 1 घंटा हुआ कि ये 2 मिनट, 1 घंटा हुआ. जैसे पानी के लिए आप एक रिमाइंडर लगाते हो, तो बस वैसे ही आपके योगा के लिए आपको एक आसन. और सुबह खाली पेट के 10 मिनिट आपको देना आहे. आणि रात्री झोपायचं आधी 10 मिनिटं. ते कशासाठी, झोपेची प्रॉब्लेम्स पण भरपूर यायला लागले, कम्फर्टेबल झोप लागत नाही लोकांना. तर त्याच्यासाठी सुद्धा हे रात्रीचे 10 मिनिटं काही थोडे आसन्स आहेत आणि मोस्टली ब्रेथ एक्सरसाइजेस आणि चॅन्टिंग्स वगैरे आहे की तुम्हाला झोप पण व्यवस्थित लागते आणि एक विश्रांती जी मिळाली पाहिजे ऍक्च्युली स्ट्रेसमधून बाहेर काढायला, ते तुम्हाला लाभते. नक्कीच. तर मग आता कॉर्पोरेट बद्दल बोललो, अजून एक पार्ट येतो तो म्हणजे स्टुडंट्सचा. स्टुडंट्सचा सगळ्यात जास्त आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष होतं. तर मग त्यामध्ये मग त्यांचं जेवण असू दे किंवा मग जंक फूड असू दे किंवा व्यायामाशी काहीच संबंध नसणं, हे सगळं. तर मग त्यांच्यासाठी योग कसा महत्वाचा आहे किंवा त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये कसा ऍड करू शकतात ते? तर ह्याच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टू मी. ह्याच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज टेकिंग व्हेरी सिरियस स्टेप्स. अँड न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत त्यांनी योग कंपल्सरी केलाय. राइट. सो यू आर गोइंग टू एनी इंजीनियरिंग कॉलेज, आप पढ़ रहे हो कंप्यूटर इंजीनियरिंग, बट फर्स्ट ईयर में यू आर डूइंग योगा. एक सेमेस्टर में योग, फर्स्ट सेमेस्टर 2 क्रेडिट्स इज योगा. सो हे झाले आपले हायर एज्युकेशन. आणि आता स्कूल एज्युकेशन मध्ये जर आपण पाहायला गेलो तर योग इज डेफिनेटली नाव इन एव्हरी स्कूल ऑल्सो. फक्त एक गोष्टी मला सांगायची होती की बिहार स्कूल ऑफ योगाला मी फॉलो करते. योगाचे पण वेगवेगळे स्कूल्स आहेत, तर त्यांनी 8 वर्षाच्या नंतरचे मुलांना
योग अभ्यास करण्यासाठी सांगितलंय. ओके. हा, अय्यंगर सरांनी नाही सांगितलंय. अय्यंगर सरांनी असं काही सांगितलं नाही. पण 8 वर्षाचे मोठे मुलांनाच योग करायला लावायचं असं काही योगचे म्हणजे स्कूल्स असे मानतात. हा, तर म्हणजे समजा 2री 3री पासून योग शुड बी अ कंपल्सरी रुटीन इन ऑल द स्कूल्स. मी एका शाळेत मी जायची आणि तिकडे मी पण घ्यायची. त्यांनी प्रिन्सिपल सरांचं पण योग बद्दल खूप पॉझिटिव्ह होते. ते स्वतः योग करायचे, त्याचे बेनिफिट्स त्यांना माहिती होते. आणि म्हणून एका वर्षात म्हणजे 1 वर्ष मी तिथे होते, तर त्यांचे ग्रेड्समध्ये भरपूर फरक त्यांना म्हणजे जाणवला. का? बिकॉज दे वर एबल टू फोकस मोर. आणि त्यांचा ऑल ओव्हर रुटीन जे आहे ना, एकतर ते मार्गी लागलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा, स्टुडंट लाईफमध्ये व्हॅल्यूज आणि मॉरल्स जे असतात ना, ते आपण मुलांना सांगायला गेलं ना, त्यांना बोर होते. बरोबर. हा, पण योगमध्ये आपण जेव्हा योगा करतो किंवा प्राणायामचा अभ्यास त्यांच्याकडून करून घेतो ना, तर एक त्यांच्यामध्ये ना एक जिसको ठहराव बोलते हैं, वो ठहराव आता है उनकी लाइफ में. एंड दे आर एबल टू प्रोसेस दीज मॉरल व्हॅल्यूज. आणि काही त्यांना आपण जास्त सांगायची गरज नाहीये. त्यांना एकदा आपण सांगितलं की आपल्याला ऑनेस्टली हे करायचंय, तर त्यांना थोडासा ह्याचा हे पडते. आणि मुलांमध्ये सगळ्यात महत्वाचं यम आणि नियम काय आहे म्हणजे ओके. सो तुमचा एक म्हणजे प्रश्न असं जे की आपण मुलांमध्ये काय करू शकतो, तर सगळ्यांना अभ्यास जे योगाचा आहे ना, त्याच्याबद्दल 2च गोष्टी माहिती आहे. एक म्हणजे आसन, दुसरा म्हणजे प्राणायाम. राईट है ना? एवढंच आपल्याला माहिती आहे. पण योगची सुरुवात हे म्हणजे आसन आणि प्राणायाम पासून होत नाही. त्याचं फर्स्ट स्टेप इज यम आणि दुसरा इज नियम. आता यम ऐकल्यावर आपल्याला यमराजची म्हणजे तशीच आपल्याला आठवण आली पाहिजे. कारण यम इज बेसिकली हाऊ टू बिहेव इन द सोसायटी. काय केलं नाही पाहिजे. तर काय नाही केलं पाहिजे, तर सत्य, अहिंसा, अस्तेय म्हणजे असत्य बोलला नाही पाहिजे. यू शुड नेव्हर लाय टू एनीवन. फिर तुम्हाला कोणाला मारहाणी नाही करायची, मारामारी नाही करायची. तिसरा अस्तेय म्हणजे कोणाचं काही चोरून नाही आणायचं आपल्याला, है ना. विदाउट परमिशन वी शुड नॉट टच अदर थिंग्स. मग परत आपलं ब्रह्मचर्य. आणि स्टुडंट लाईफमध्ये ते तसंही त्यांना ते करता येते. आणि शेवटचा म्हणजे अपरिग्रह म्हणजे नॉन होर्डिंग. नॉन होर्डिंग म्हणजे आज मला 1 प्लेट चांगली भाजी पोळी लागते ना, तर आज मी एवढाच विचार करणार आहे. आणि मी त्याचा हे करून धन्यवाद देऊन ईश्वराला आणि झोपून जाणार आहे. उद्याचा उद्या बघेन. तर दिस इज नॉन होर्डिंग. नॉन होर्डिंग म्हणजे असं नाहीये की आपण कष्ट नाही करायचे आणि आपण आपलं करिअर नाही करायचं. नॉन होर्डिंग म्हणजे अनावश्यक जे आहे आपल्या आयुष्यात, अनावश्यक वस्तूंचा गोळा करून नाही, साठवून नाही ठेवला पाहिजे. तर ह्यांना आपण यम म्हणतो. आणि हे आम्ही त्यांना क्लासेसमध्ये म्हणजे काउन्सिलरच्या हिशोबाने आम्ही त्यांना इवन बिफोर अभ्यास ऑफ आसन्स अँड प्राणायाम आम्ही यमांचं त्यांना नॉलेज देतो. आणि त्याच्यानंतर नियम. नियम म्हणजे काय केला पाहिजे. यम म्हणजे काय केलं नाही पाहिजे. आणि नियम म्हणजे काय केला पाहिजे. तर शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. तपश्चर्य म्हणजे एव्हरी चाइल्ड शुड बी एबल टू टेक सम पेन. म्हणजे आज मला IPS व्हायचं आहे, आज मला UPSCची तयारी करायची, तर हे निश्चित आहे की मला 16 तास अभ्यास करावाच लागणार आहे. तर त्याची मानसिक तयारी, शारीरिक तयारीसाठी तुम्हाला परत अभ्यास योगाकडेच यावं लागेल. कारण त्याशिवाय ते एनर्जी येत नाही. म्हणजे शॉर्ट टाइममध्ये जास्त रिझल्ट देणारा हा योगच आहे. तर नियमांमध्ये तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे आपला रिझल्ट जो आहे तो ईश्वरवर आपण सरेंडर करायचं. पण मात्र कष्ट आपण जे करायचे ते आपण बिलकुल फुल करायचे आणि रिझल्ट सोडून द्यायचं. म्हणजे आता नीटचा एक्झाम दिलाय, UPSCचा एक्झाम दिलाय, आपण आपला बेस्ट करून सोडून द्यायचं. रिझल्ट जे आहे ते स्वीकार करायचं. आणि जर समजा सिलेक्शन नाही झालं तर पुढच्या वेळेस डबल गतीने जेवढं शक्य आहे तेवढं करायचं. जिथं कमी पडलं होतं त्याच्यावरती अजून. येस, बरोबर. तर यम आणि नियम.
तर आणि शौच तुम्हाला माहितीच आहे, क्लिनलीनेस द Yes. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. हम्म, आपल्याला शौच सगळ्यात महत्वाचं, हायजीन. हम्म, संतोष म्हणजे शांत राहणे. हम्म. ओके. शांत राहणे कशामध्ये, जे आपल्याला कष्ट करून मिळालेलं आहे ना त्याच्यामध्ये शांत आणि शांत खुश राहणे, हा, समाधानी राहणे. समाधानी राहणे. बरोबर. तर असे हे नियम असतात. ओके. त्याच्यानंतर कुठेतरी आसनांचा नंबर लागते. अच्छा. येस. तर आसन नंबर अष्टांग योग मध्ये यम फर्स्ट नंबर. जेव्हा आपल्याला हे आपला सवय लागते ह्या सर्व गोष्टींची, हम्म, मग नियमांचा सवय लावायची असते प्रत्येकाला, आणि त्याच्यानंतर आसनांकडे आपण घेऊन जातो. ओके ओके. तर म्हणजे आपण हे बघितलं, म्हणजे प्रत्येक वयोगटासाठीच योग महत्वाचा आहे आणि त्याच्या मागे खूप काही आहे. भरपूर. मग भारतीय संस्कृती आणि योग यांचं जे नातं आहे तो खूप दृढ आहे आणि खूप जुनं आहे, तर याबद्दल काय सांगाल? मी तर सांगणार आहे की भारतीय संस्कृती, हम्म, ह्यांचा योग जे वारसा आहे ना, हे बोलून दाखवलं पाहिजे प्रत्येकाने. हम्म, कारण भरपूर वेळेस असं होते की हम्म, आपण ना म्हणजे कोणाची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी घेतो, हम्म. पण त्याचा क्रेडिट देणं कधीतरी आपण विसरून जातो. म्हणजे भरपूर वेळेस असं झालेलं आहे, हळद. हम्म, हळदमध्ये एक तत्व असतो कर्क्युमिन. त्या कर्क्युमिनला युएसनी पेटंट करून घेतलंय हम्म. ॲज अ अँटी कॅन्सर, अँटीबायोटिक, अँटी मेनी अँटी थिंग्स. हा, हा. बट द पेटंट इज विथ द US. ओके. तर आता कधीतरी कर्क्युमिन टाईप केलं की युएसच्या नाव येते, पण ते ऍक्च्युली कुणाकडून आलंय ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी? दिस इज अ आयुर्वेदिक Yes. इंटेलेक्च्युअल बरोबर. प्रॉपर्टी. तसंच योग हम्म, हे 110% हे भारतीय संस्कृतीची हम्म, देण आहे पूर्ण जगाला. हम्म. आणि ह्याला नकारता येत नाही, याला मॅन्युप्युलेट करता सुद्धा येत नाही, आणि जे करेन त्यांना इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा ते म्हणजे हे घेतलं पाहिजे. बरोबर. बिकॉज अदरवाईज आपण काय एखादा मोठी दुकानाची स्वीट घेतोय, हम्म, आणि ते स्वीट आपण खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांना आवडते म्हणून आपण घेतोय, हम्म. पण आपल्या स्वतःच्या डिब्बेमध्ये पॅक करून ती परत आपण कोणाला देतोय आणि आपण सांगतो हे माझी आहे. तर दॅट इज अगेन दॅट इज तेय, चोरी. बरोबर. है ना. हा. अस्तेय मीन्स गिविंग द क्रेडिट टू समवन मतलब who that thing belong to. बरोबर. तर योग बिलॉंग्स टू इंडिया. हम्म, हम्म. योग इज अ भारतीय गिफ्ट बरोबर. टू द वर्ल्ड. बरोबर. आणि ते जपणं महत्वाचं आहे आणि आणि ते पुढे घेऊन जाणं एक्झॅक्टली. महत्वाचं आहे. आणि इथेच मी अजून एक गोष्ट सांगेन हा, की इंडियन्स जेवढे सिरियस नाहीये हा. योगाच्या कॉन्ट्रीब्युशनला, तेवढे भारताचे बाहेरचे लोक आहेत. बरोबर. हा, हे पण सांगणं खूप तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे त्यांना त्याचं महत्व महत्व कळालेलं आहे आणि ते त्याला अगदी सिरियसली करतात. योगा स्टुडिओज जे आहेत भरपूर म्हणजे ऑल ओव्हर द वर्ल्ड, ते आपले सांस्कृतिक एज्युकेशन असली की योगची पद्धती असली, ते त्यांना ना बिना ॲडल्ट्रेशन म्हणजे काही मिलावट न करता जसे आहेत तसे जपतात, करतात, त्याचे बेनिफिट्स पण घेतात आणि ड्यू क्रेडिट पण देतात. बरोबर. म्हणजे आपल्या लोकांना थोडंसं कळायला वेळ होतोय, जे आपलंच आहे ते, नाही, असं म्हणू भरपूर शकतो लोकांना आपण. कळते, पण त्यांना वळत नाही असं म्हणू कधी शकतो. वळत पण नाही, हा. कधी ते बोलून दाखवणं, मग त्यांना भरपूर इनहिबिशन्स असतात. बरोबर. कारण आपल्या मनावर थोडंसं हे झालेलं आहे ना की एव्हरीथिंग इंडियन इज लो स्टँडर्ड, एव्हरीथिंग दॅट कम्स फ्रॉम आउटसाइड इज समथिंग. हा, दॅट बरोबर. इज ऑल्सो अ बिग प्रॉब्लेम. हा, हा. तर मग आता आपण म्हणतो की ऍटलिस्ट स्टुडंट्सना शाळेमध्ये शिक्षण दिलं जातं योगचं, किंवा आता NEP मध्ये सुद्धा ऍड केलेलं आहे. पण यानंतर शिक्षण, कॉर्पोरेट, याच्यानंतर जो एक सामाजिक स्तर आहे, जे नॉर्मल पीपल आहेत, तर सामाजिक सांस्कृतिक शिक्षणात योग कसं आता ऍड करायला हवं, त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायला हवं, जिथपर्यंत पोहोचलंच नाहीये? अशी परिस्थितीमध्ये आपण त्यांच्यापर्यंत योग पोहोचायला, आता ॲक्च्युली योग दिवस जेव्हापासून पॉप्युलराईज केला गेलाय, तर टीव्हीवर लोक बघतच आहे, आणि भरपूर मोठे मोठे योगमध्ये कार्य करणारे लोक आहेत. पास्टमध्ये योगीज होते, आत्ता मॉडर्न योगीज आहेत. मला असं सांगायला म्हणजे खूप छान वाटते की ते कॉर्पोरेट पण सांभाळतात, त्यांची IITची डिग्री सुद्धा सांभाळतात, बरोबर. आणि ते भरपूर योगामध्ये लोकांना अट्रॅक्ट सुद्धा करतात. तर
आता इतका सगळं झाल्यावर सुद्धा जर लोकांना असं करायचं म्हणजे ते कौतुक वाटत नसेल तर मग ते वेळ आलेला नसेल असंच म्हणू शकतो बरोबर आपण. आहे. बिकॉज आता नाही केला तर कधी करणार, बिकॉज बरोबर. एव्हरीवन इज टॉकिंग अबाउट योग. हम्म. अँड सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराचा हळूहळू हळूहळू ना आपली इम्युनिटी आणि आपली कॅपॅसिटी ते कमी होत चालले बिकॉज ऑफ द लाईफस्टाईल. और फूडमध्ये पण तेवढी मागच्या सारखी ना ती क्वालिटी नाही राहिली, बरोबर. तर आपली ताकद पण तेवढी नाही राहिली. मग आपल्याला आत्ता तर योगाकडे वळायला हवाच हवा. म्हणजे आत्ता गरजेचं नाही आहे. हां, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आत्ता नाही केलं तर कधी करणार? कोरोनाच्या नंतर कमीत कमी लोकांना हे लक्षात आलंच पाहिजे. बरोबर आहे. आणि ज्यांना असं थोडासा इन्स्टिट्यूशन्स आहेत, भरपूर इन्स्टिट्यूशन्स आहेत जिथे आपण जाऊन पाहू शकतो योगामध्ये काय काय. फक्त एक मी इथे खूप गरजेचं आहे सांगणं, की तुम्ही असं कुठेही जाऊन आणि योगा शिकू नका. प्रॉपर जे लोक ट्रेंड आहे आणि ज्यांना त्याची डीप माहिती आहे आणि ज्यांना मनापासून त्या फील्डसाठी श्रद्धा आहे, बरोबर. असे लोकांशी तुम्ही जुडा आणि तुम्ही योगला थोडासा वेळ द्या. योग तुम्हाला भरपूर तुमची वेळ वाढवणार आहे बरोबर. पुढची आयुष्याची. आता थोडा वेळ दिला तर पुढे खूप मिळणार आहे. एक्झॅक्टली. बरोबर आहे. तर मग आता आपण येऊयात समर्पित कडे. समर्पित योग शिक्षण नेमकी संकल्पना काय आहे आणि त्याबद्दल काय सांगाल? ओके, सो समर्पित योग हा शिक्षण संस्थान योगशी आहेत जुडलेला. मागचे 10 वर्ष जवळ आम्ही मुलांच्या कहेंगे ना संस्कार, तो हाँ. उस बाल बाल संस्कार संस्कार. के फील्ड में वी आर वर्किंग. अँड मागच्या म्हणजे कोरोनाच्याच काळात मला थोडासा योगच्या बेनिफिट्स बघून एक डिग्री योगच्या क्षेत्रामध्ये करायला मला आवडलं आणि मी MA केला योगमध्ये. म्हणजे मागे आय वॉज जस्ट इन टू योग बिकॉज ऑफ माय लव्ह फॉर योगा अँड फॉर माय बॅकग्राऊंड. बट आता माझ्याकडे डिग्री आली बरोबर. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये ना एक ऑल ओव्हर इंडियाचा एक एक्झाम असतो असिस्टंट प्रोफेसरसाठी, UGC नेट. तर ती परीक्षा सुद्धा मला देवाची कृपाने क्वालिफाय झाली. अरे वा. तर त्याच्यानंतर मी एक UGC नेटचे कोचिंग सुरू केले हळू. आणि त्याच्यासाठी बाकीचे म्हणजे मी जसं क्वालिफाय झाली तसं सगळ्यांना क्वालिफाय व्हावं असं म्हणजे विचार करून आम्ही ते कोचिंग सुरू केली. आणि कोचिंग केल्यानंतर परत मला असं वाटायला लागलं की प्रॅक्टिकल योगासाठी पण आणि थेरपीसाठी पण केलंच पाहिजे काही काही. तर मग हे योग थेरपी सेंटर हे आम्ही आता सुरू केलंय. आणि मुलांमध्ये जे आपण कार्य करत होतो आता हे सगळ्यांमध्ये म्हणजे ॲडल्ट्समध्ये आणि डिझीज स्पेसिफिक म्हणजे रिलेटेड टू थायरॉइड, रिलेटेड टू PCOD, एखाद्या व्यक्तीला फ्रोझन शोल्डर किंवा कुठलेही आजार जे आहेत लाईफस्टाईलशी रिलेटेड किंवा सिम्पल किंवा कॉम्प्लिकेटेड असे सगळे डिझीजेसवर आपण थेरपीच्या माध्यमातून काम करत आहोत. ओके. समर्पित योगाच्या माध्यमातून. अच्छा. तर मग आता या समर्पित योगा काय काय उपक्रम झालेले आहेत किंवा काय योगदान दिलेलं आहे योगच्या माध्यमातून, समर्पित योगाच्या? तर पहिल्या तर मुलांमध्ये संस्कार रुजवणे आणि त्याच्यानंतर एक फेस योगाचे पण आपण सत्र घेत असतो. ओके. फेस योगा हे सध्या ट्रेंडिंगला आलेलं आहे. येस येस. तर फेस योगा हे आत्ताच सुरू केलेला उपक्रम आहे. सगळ्यात जुनं आणि सगळ्यात माझ्या हृदयाच्या क्लोज जे आहे तो मुलांमध्ये काम करणे. आणि त्याच्यानंतर फेस योगा हे लेडीजसाठी त्यांच्या कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आणि हळूहळू त्यांना योगाकडे जोडण्यासाठी. फेस योगा इज इट्स लाईक अ रिसेप्शन. तर एकदा त्यांना इंटरेस्ट डेव्हलप झाला योगाकडे मग त्यांना तिकडून आपल्याला मेन स्ट्रीम योगाकडे त्यांना जोडता येते. आणि मेन स्ट्रीम योगामध्ये आपण थेरपी सेंटर एक सुरू केलं आहे समर्थनगरला. तर तिथे आपल्या थेरपीजमध्ये आपण एकतर फिटनेस बॅच असतो जिथे आपण त्यांच्या फ्लेक्झिबिलिटी, फिटनेस आणि ऑल ओव्हर त्यांच्या ग्रूमिंगवर आपण लक्ष देत असतो थ्रू योगा. आणि दुसरा थेरपी बॅच जिथे आपण डिझीज स्पेसिफिक थेरपी ला आपण लक्ष करतो आणि फक्त योगाच्या माध्यमातून त्यांचा उपचार करण्याचा प्रयत्न करत असतो. तिथे म्हणजे हे खूप महत्त्वाचं मी सांगू इच्छितो की आपण तिथे काही ड्रिंक्स वगैरे देत नाही किंवा आपला कुठलेही रेकमेंड करत नाही की इथे तुम्ही हे करून घ्या, तिकडे हे करून घ्या. नो, वॉट एव्हर इट इज, ओनली थ्रू योगा वी आर ट्राईंग टू टेक केअर ऑफ युअर बॉडी होलिस्टिकली, मानसिक रूपेने, इमोशनली,
आणि फिजिकली. अच्छा. तर मग आता जसं की तुम्ही म्हणालात लहान मुलांमध्ये योगा शिकवणं तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं. पण मग बाकी सगळ्या वयोगटातले लोक येऊ शकतात का तुमच्याकडे हो, शिकण्यासाठी? हो. तेच मी सांगितलं, की हं. आता 10 वर्षापासून मुलांमध्ये काम हे म्हणजे करणं मला आवडायचं मनापासून. हं, पण आत्ता हे सगळ्यांसाठी सुरू केलंय. हं, लेडीजसाठी तर स्पेशली काही गोष्टी स्टार्ट केली आहे म्हणजे फेस योगासारखी हं. जिथे त्यांना थोडासा ग्रूमिंग आणि त्यांच्या आवडता जे बरोबर. हां, हां. म्हणजे ते तिथून त्यांना आपण कॅच करायचं आणि बरोबर, मेनस्ट्रीम योगाशी जोडायचं. बरोबर. आणि योग मेनस्ट्रीम जो आहे तो आहेच तिथे थेरपीसाठी कुठलेही वयोगटाचे लोकांना हं, स्पेसिफिक डिझीजेससाठी हं. किंवा फिटनेस फ्लेक्झिबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी आपण हे काम करत असतो. अच्छा. तर मग आता जर सुरुवात करायची आहे योगसाठी म्हणजे जे नवीनच शिकणार आहेत, योगकडे पहिल्यांदाच वळणार आहेत, त्यांनी कशी सुरुवात करावी त्यांना काय सांगाल तुम्ही? त्यांना मग फक्त मी एवढं सांगणार आहे, आणि काय लक्षात ठेवायला हवं की त्यांनी? वन डे ॲट अ टाईम. म्हणजे आपण एका दिवसात एकच गोष्टी फक्त आपण मनात ठेवायची. हं, म्हणजे आज जर मी ठरवलं, की 10 मिनिटं करायचे, हं. तर आपल्याला हे विचार नाही करायचं, की आता पुढच्या आठवड्यात माझी मीटिंग आहे, तर मी तेव्हा 10 मिनिटं कशी देऊ शकणार हं, आहे? हं, ते विचारच नाही करायचा. आजचे हं, 10 मिनिटं आज काढा, हं, ते करून घ्या आणि संध्याकाळचा सुद्धा विचार करू नका, की आता हं, संध्याकाळचे 10 मिनिटं मी कशी काढणार? हं. आज वन डे ॲट अ टाईम. आजचं आजच आपल्याला हां, आजचा विचार आज आज करा. करा हं, आणि आजचं आज करून घ्या. हं. परत उद्याचं उद्या आपल्याला करायचंय. मोटिवेट करा. हां. चांगले लोकांना ऐका. हं. असे आपल्या पॉडकास्ट सारखे पॉडकास्ट ऐका. म्हणजे मोटिवेशन सारखा बरोबर. असला पाहिजे आणि करा. हं. फक्त मोटिवेटेड राहून पण काही होणार नाही. यू हॅव टू डू इट. राइट. बस तेवढंच आहे हां, हां. महत्वाचं. माहीत असून सुद्धा काही होत नाही. हां. म्हणजे मला सगळं हे ग्रंथपाठ आहे. हं. पण त्याचे परिणाम माझ्या शरीराच्या स्वास्थ्यावर बिलकुल नाही दिसणार. मला करावंच लागणार करावंच लागेल. बरोबर. मग आता असं एखादी काही आठवतंय का तुम्हाला जे इथं सांगावं, की बाबा योगामुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावरती परिणाम झालाय, मोठा बदल झालाय असं काहीतरी? मी स्वतः प्रत्येक लेडी हां. ही आता माझं स्वतःचं मी उदाहरण सांगते कारण की मला अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. पण हां. मला असं वाटतं प्रत्येक लेडी जेव्हा ती डिलिव्हरीच्या काळातून म्हणजे पास होत असते ना, त्याच्यामध्ये इतके इमोशनल चेंजेस होत बरोबर. असतात आणि शिकलेली आणि करिअर ओरिएंटेड लेडीज जे हं. असतात त्यांच्यावर तर डबल परिणाम होतात. का? कारण म्हणजे एका बाजूला आपल्या मुलाच्या सुंदर चेहरा म्हणजे हं. आपल्याला ते हाय करते हं. आणि आपलं करिअरच्या जे एक बरोबर. डिसओरिएंटेशन आहे बरोबर आहे. आणि डिस्टर्बन्स येतो येस करिअरमध्ये, हां, गॅप येतो. गॅप येतो आणि परत ना नवीन घरात गेल्यावर भरपूर असे गोष्ट असतात, की आपल्याला ते वाटतात, की माझी इम्पोर्टन्स काय आहे असं आपल्याला वाटते. तर हे सगळं गोष्टी जेव्हा आपल्या मनात निगेटिव्ह चिंतन वाढते, बरोबर. तेव्हा आपल्याला सेव्ह करणारा हं. हे योग आणि गुरुशिवाय कोणीच असू शकत नाही. हं, हं. असं माझं पर्सनल व्ह्यू आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त ज्यांना आजार शारीरिक झालेले आहेत भरपूर, हं. त्यांना सुद्धा असे भरपूर लोक आहेत जे सांगतात, की योगाद्वारे आपण म्हणजे मी माझी डायबिटीजला कमी केला, मी माझी हार्ट लेव्हलला वाढवला. म्हणजे लो बीपीचे जे लोक आहे हं. आणि त्यांना नॉर्मलाइज होते. हं. हाय बीपीचे जे लोक आहेत त्यांना पण व्यवस्थित योगाच्या माध्यमातून तर असे भरपूर केसेस आहेत जे सांगतात. फेस योगामध्ये किती आम्हाला रिव्ह्यूज मिळतात, की मॅडम माझं कॉन्फिडन्स वाढलं हं, हं. किंवा मला तर माहीतच नव्हतं, की योगाद्वारे आपण म्हणजे इतका नॅचरली हे कॉस्मेटिक्स न वापरता आपल्या बरं. फेसला आणि हेअरला आपण इतका सुंदर हे करू शकतो. बरोबर. तर हे सगळे जेव्हा जे लोकांना हं. समजायला लागते, हं. तर ते डेफिनेटली ते कमी पैशामध्ये तुम्हाला बरोबर. सगळं हे मिळते. तर ते डेफिनेटली त्यांच्यामध्ये बदल होतात. आणि मला असं वाटते योगाद्वारे जे अनरिप्लेसेबल इफेक्ट आहे, हं. तो इमोशनल आणि मानसिक जे आहेत ना, त्याच्यावर एक आपल्याला गाईडन्स ते योगाद्वारे भरपूर मिळत असते. अच्छा. आणि प्रत्येक लेडीला ॲटलीस्ट योगा केलाच पाहिजे. असं बरोबर. मला खूप रिक्वेस्ट करायची. एव्हरी लेडी हं. हू इज वॉचिंग दिस पॉडकास्ट शुड स्टार्ट डुइंग योगा. हां, म्हणजे महिलांना असं होतं, की सगळ्या घराची तर काळजी घेतात, पण स्वतः कुठेतरी स्वतःकडे लक्ष मागे. देत नाही. हां. आणि दुसरं कारण जे की म्हणजे बायोलॉजिकल रिझन आहे, हं, तो म्हणजे पुरुषांमध्ये फक्त एकच हार्मोन असतो, तो हं, म्हणजे टेस्टोस्टेरॉन. हं. आणि महिलांमध्ये 3 किंवा 4 हार्मोन्स असतात. ठीक आहे. हां. इस्ट्रोजन आहे,
परत प्रोजेस्ट्रॉन आहे, परत ऑक्सिटोसिनचं रिलीज होते. ऑक्सिटोसिन तसंच सगळ्यांमध्ये होते, पण महिलांमध्ये हॉर्मोन्सची संख्या हे जास्त आहे. त्याच्यामुळे इमोशनल अप्स अँड डाऊन्स बरोबर. भरपूर आहेत हा. आणि त्याच्यामुळे हायपोथॅलमसवर फील होणारे इमोशन्स भरपूर आहेत आणि त्याच्यामुळे इमोशन्स जे आहेत ना, तिथे जर हायपोथॅलमसला ते फील झाले ना, तर त्याचा परिणाम आपली पिट्युटरीवर येत असते आणि पिट्युटरी बाकीचे सगळे आपले जेवढी ग्रंथी आहेत बरोबर. त्यांना सांगत असते की सध्या ती स्ट्रेस्ड आउट आहे, असं हे हॉर्मोन सध्या बनूच नको. आणि स्ट्रेस हॉर्मोन जो आहे ना, तो ॲड्रिनलिन, तो म्हणजे पुरुषांमध्ये पण आणि महिलांमध्ये सगळ्यांमध्ये तो स्ट्रेस हॉर्मोननी गोंधळ केलेला आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे सुद्धा हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स. बरोबर. तर मग आता एकंदरीत आपण जी सगळी चर्चा केली त्याच्या माध्यमातून हे तर म्हणजे निष्पन्न होतंय की योग सगळ्यांच्यासाठी गरजेचा आहे आणि त्याच्याशिवाय पर्यायच नाहीये सध्याच्या म्हणजे लाईफस्टाईलसाठी. तर मग एकंदरीत जर इच्छुकांना तुमच्याकडे योग शिकायचा आहे तर कसा कॉन्टॅक्ट करू शकतात, काय प्रोसेस आहे? तर माझा म्हणजे फोन नंबर आहे ओके. आणि तुम्ही समर्थनगरमध्ये माझा योग स्टुडिओ आहे. समर्थनगरमध्ये फेडरल बँकच्या खाली हे योगा स्टुडिओमध्ये सकाळी 2 बॅचेस असतात. तिकडे येऊन तुम्ही भेट द्या आणि कॉल करा. नक्कीच, नक्कीच. तर थँक्यू सो मच मॅम. आज त्याचं काय महाराष्ट्राच्या आरोग्याचं काय या विशेष सदरात आपण संवाद साधलात आणि लोकांना आणि आजच्या या सगळ्या पिढीला योगचं काय महत्त्व आहे हे या चर्चेतून निष्पन्न झालेलं आहे. थँक्यू सो मच. आणि जसं की आपण या चर्चेच्या माध्यमातून पाहिलं की योग हे सगळ्याच वयोगटांसाठी खूप महत्त्वाचं आहे. आजचं जे आयुष्य आहे आपलं दगदगीचं, धावपळीचं, त्याचप्रमाणे आपला जो आहार आहे किंवा जे काही सगळ्यांचे आजार असतील, या सगळ्याला एक पॅरलल म्हणू शकतो आपण, योग मदत करतो आणि एकंदरीत आपलं आयुष्याचा पोत सुधारण्यासाठी योग महत्त्वाचा आहे हेच आपण समजून घेतलेलं आहे. तर समर्पित योग शिक्षणबद्दल सुद्धा आपण मॅमकडून माहिती घेतलेली आहे. तर त्याच्यात सुद्धा डिटेल्स इथे दिले जातील. तर पुन्हा एकदा आपण त्याचं काय महाराष्ट्राच्या आरोग्याचं काय या विशेष सदरात आज इथेच थांबतोय. पुन्हा एकदा नवीन विषयासह येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.